एक महत्त्वाची बातमी, बदलापूर अत्याचार प्रकरणात सुनावणी, याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोर्टाचे राज्यांच्या मुख्य सचिवांना आदेश। बदलापूर अत्याचार प्रकरण शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्व लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। न्यायमूर्ती बीबी नागरत्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे आदेश दिलेत। बचपन बचाव आंदोलनाबाबत दिलेला आदेश पाळावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। शाळांची जबाबदारी ही सुरक्षा संरक्षण याबाबत उपाय करण्यात यावेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना लागू केलेला आहे। बचपन बचाव आंदोलन या एनजीओने ही याचिका दाखल केली होती। दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, एक महत्त्वाची सुनावणी झाली बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर, काय या सुनावणी दरम्यान कोर्टाने नेमकं सांगितलंय? बिलकुल, बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर एक याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकेचा उद्देश केवळ बदलापूर प्रकरणापर्यंत मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण देश पातळीवर होतं। कारण बदलापूरची ही एक घटना आहे, परंतु देशामध्ये अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये घटना होत असतात आणि यासाठी एनजीओ बचपन बचाव आंदोलन समितीने हे याचिका दाखल केली होती आणि यांचं म्हणणं हेच होतं की ज्या शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शक तत्वे यापूर्वी घालून दिलेली आहेत आणि ती तत्व पाळणं गरजेचं आहे, परंतु कोणतीही शाळा ती मार्गदर्शक तत्वे पाळली जात नाहीयेत। मग त्यामध्ये मुलींकडे लक्ष देणं, सीसीटीव्ही कॅमेरा असणे, त्याचबरोबर पालकापर्यंत ही मुलगी व्यवस्थित पोहोचलेली आहे का, पालकांशी संपर्क करणे, तर या सगळ्या शाळेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यापासून शाळा जे आहे, शाळा प्रशासन आहे ते हात झटकू शकत नाही आणि म्हणूनच ही याचिका दाखल करण्यात आली होती। आता सुप्रीम कोर्टानं दखल घेतलेली आहे आणि देशभरातील सर्वच राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश देण्यात आलेले आहेत की या मुलीचं रक्षण संरक्षण करण्याची जबाबदारी ही शाळांची आहे आणि सरकारची आहे। त्यामुळे आता इथून पुढे तरी किमान राज्य सरकार आणि त्याचे जे शाळा आहेत ते हे संपूर्ण नियमावली फॉलो करणार का हे पाहावं लागेल आणि ही नियमावली केवळ सरकारी शाळांसाठी नाही तर निमसरकारी आणि त्याचबरोबर खासगी शाळांसाठी सुद्धा लागू असणार आहे। त्यामुळे इथून पुढे आता शाळांवरची जबाबदारी ही शाळांना झटकता येणार नाही। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।